छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा खरा छावा. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा एका पराक्रमी योद्ध्याबद्दल ज्याला इतिहासाने छावा म्हणून गौरवले आहे. हे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात पराक्रम, बुद्धिमत्ता, निष्ठा आणि अतुलनीय शौर्य. छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, जे केवळ तलवारीनेच नव्हे तर आपल्या कर्तृत्वाने अमर झाले. आज आपण त्यांच्या जीवनाचा प्रवास पाहूया, त्यांच्या संघर्षाविषयी जाणून घेऊया आणि त्यांच्या बलिदानाची महती जाणून घेऊया. संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. लहानपणीपासूनच त्यांच्यात असामान्य गुणवत्ता होती. फक्त लढाऊ गुणच नव्हे तर ते अत्यंत बुद्धिमान देखील होते. संस्कृत, मराठी, फारसी, पोर्तुगीज अशा अनेक भाषांमध्ये त्यांचे प्रभुत्व होते. त्यांचे शिक्षण महाराजांच्या खास मावळ्यांकडून झाले. शिवाजी महाराजांनी त्यांना सुरुवातीपासूनच राज्यकारभार, युद्धनीती आणि प्रशासनाची चांगली जाणीव करून दिली होती. त्यामुळेच ते केवळ एक योद्धे नव्हे तर एक कुशल प्रशासक देखील बनले. पण संभाजी महाराजांचे जीवन सहज सोपे नव्हते. लहान वयातच त्यांच्या आई सईबाई यांचे निधन झाले आणि पुढे काही वर्षांनी त्यांना राजकारणातील कारस्थानांचा सामना करावा लागला. बालपणी ते राजमाता सोयराबाई यांच्या देखरेखीखाली होते, पण पुढे काही कारणांमुळे त्यांना शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावर नजरकैदेत ठेवले. ही नजरकैद पुढे त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांपैकी एक ठरली, कारण त्यातूनच ते अधिक कणखर आणि परिपक्व झाले. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्यावर संकट आले. दुसरीकडे त्यांचे सावत्र भाऊ राजाराम महाराज आणि सोयराबाई यांच्यात गादीसाठी संघर्ष सुरू झाला होता. पण संभाजी महाराजांनी आपल्या धैर्याने आणि कर्तृत्वाने सिंहासनावर अधिकार मिळवला. मात्र हा प्रवास काही सोपा नव्हता. त्यांना स्वतःच्या लोकांपासूनही धोका होता आणि बाहेर औरंगजेबासारखा मोठा शत्रू उभा होता. संभाजी महाराज हे केवळ तलवारीने धनी नव्हते तर ते एक कुशल सेनानीही होते. त्यांच्या काळात मुघल आणि मराठ्यांमध्ये अनेक घनघोर युद्ध झाली. औरंगजेबाच्या अमर्याद फौजेच्या विरुद्ध मराठा सैन्याने लढा दिला आणि संभाजी महाराजांनी आपल्या शौर्याने मराठा साम्राज्य टिकवून धरले. संभाजी महाराजांनी अनेक वेळा मुघलांच्या युक्त्या उधळून लावल्या, त्यांच्या हल्ल्यांना परतवून लावले. पण दुर्दैवाने 1689 मध्ये संभाजी महाराजांना मुघल सैन्याने संगमेश्वर येथे पकडले. तेव्हा औरंगजेबाने त्यांच्या समोर एक भयंकर प्रस्ताव ठेवला, इस्लाम धर्म स्वीकारा किंवा मृत्यूला सामोरे जा. पण संभाजी महाराज हे कोणत्याही दबावाला झुकणारे नव्हते. त्यांनी ठाम नकार दिला. मग काय, औरंगजेबाने त्यांना नृशंसपणे छळले. अनेक दिवस त्यांना वेगवेगळ्या यातना आल्या, पण ते अढळ राहिले. शेवटी 11 मार्च 1689 रोजी त्यांना क्रूरतेने ठार मारण्यात आले. संभाजी महाराजांचे बलिदान हे इतिहासातील एक सोनेरी पान आहे. त्यांनी शेवटपर्यंत हिंदवी स्वराज्यासाठी लढा दिला. त्यांचे जीवन एक प्रेरणादायी गाथा आहे, ज्यातून एक शिकू शकतो की अन्यायाविरोधात कधीही झुकायचे नाही. आपली ओळख, संस्कृती यांचे संरक्षण करण्यासाठी शेवटपर्यंत लढायचे. म्हणूनच त्यांना छावा म्हणतात. ते सिंहाच्या ताठ मानेसारखे होते, अडथळ्यांना डगमगत नव्हते. आजही त्यांची गाथा मराठी मनात जिवंत आहे. शिवाजी सावंत यांनी लिहिलेली छावा ही कादंबरी त्यांचे जीवन अधिक तर खोलावर समजून घ्यायची असेल तर ती नक्की वाचावी मित्रांनो. तिकडे भरपूर काही सांगितलेलं आहे. इतिहासातील हे एक पान जेवढे जखमी आहे तेवढेच गौरवास्पद आहे मित्रांनो. संभाजी महाराजांनी आपल्याला शिकवले की संकटे कितीही आली तरी त्यांना धैर्याने तोंड द्यायचे. आज आपण स्वातंत्र्य भारतात राहतो, पण या स्वातंत्र्याचा प्रत्येक क्षण आपण वीरांच्या बलिदानामुळे अनुभवतो. त्यामुळेच ही त्यांची गाथा विसरणे कधीही शक्य नाही मित्रांनो. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे माहीत नव्हते तर आता कळले असेल की संभाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते, तर ते एक विचार होते, एक बंड होते आणि एक तेज होते जे कधीही मावळणार नाही. जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी.